रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 21 जानेवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 80वा दिवस। तर आम्ही निघालेलो आहोत सकाळ सकाळी जबलपूरमधून जिलेरी घाटावरून। सकाळचे आता 6:45 वाजलेले आहेत आणि आम्हाला आज हायवे लागलेला आहे। तर चला बघून निघूयात आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। तर आम्ही हा हायवे आता पकडलेला आहे चालण्यासाठी। नर्मदे हर। तर आता आम्हाला समोर न जाता इकडे डाव्या हाताने वळायचं आहे, कारण की समोर डॅम आहे, त्याच्यामुळे जाता येत नाही। तर डाव्याच हाताने आम्हाला वळायचं आहे। चलो नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हर। तर हा आम्ही डाव्या रस्त्याला वळलेलो आहोत आणि छोटासा डांबरे रस्ता आम्हाला लागलेला आहे। परत थोडंसं पुढे 6-7 किलोमीटर गेलं एक मेन हायवे लागेल। तो मेन हायवे आम्हाला 18 किलोमीटर चालायचा आहे। पुन्हा 2 मार्ग लागणार आहेत, एक निवास मार्गे आणि एक मंडला मार्गे। तर आम्ही निवास मार्गे जाणार आहोत। आल्यानंतर आम्हाला 2 रस्ते लागलेले आहेत। एक जातो कालीघाट, म्हणजे तिकडे दत्तात्रय आश्रम आहे आणि सीता कुंज आश्रम आहे। तर आपल्याला इकडे न जाता समोर एक ही इथे पाटी लावलेली आहे निळ्या कलरमध्ये परिक्रमा पथची। तर आपण ह्याच रस्त्याने निघणार आहोत सरळ पुढे। त्या रस्त्याला वळाल्यानंतर एक रेल्वे पटरी लागलेली आहे आणि सकाळ सकाळी आज सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे सुंदर असं। नर्मदे हर, नर्मदे हर। समोर आल्यानंतर आम्हाला हा हायवे लागलेला आहे जबलपूरचा। तर पुढे आल्यानंतर आम्हाला थोडंसं ह्या साईडला वळायचं आहे। तत्पूर्वी या ठिकाणी परिक्रमावास्यांना बालभोगसाठी या मैयाने बोलवलेलं आहे। परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत। पुढे आल्यानंतर हा आम्हाला 4 लाईनिंग नॅशनल हायवे लागलेला आहे। हायवेच्याच कडेला या ठिकाणी परिक्रमावास्यांना बालभोगसाठी थांबवलेला आहे। मंडप ठोकलाय मोठा, ज्यांना चायप्रसादी त्यांच्यासाठी चायप्रसादी, ज्यांना बालभोग त्यांना बालभोग। सगळेजण थांबलेले आहेत खाण्यासाठी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। परिक्रमावासी बसलेले आहेत चायप्रसादी आणि बालभोग करण्यासाठी। ज्यांचं आवरलेलं आहे ते निघालेले आहेत पुढे। तर हायवे सोडून आम्ही 3-4 तास पुढे चालत आलो। जगदीश स्वामी कर्मादेवी मंदिर आहे, या ठिकाणी परिक्रमावास्यांना भोजन प्रसादीची सेवा देतात। आम्ही पाठीमागच्या वर्षी या ठिकाणी थांबलो होतो भोजन प्रसादी करण्यासाठी, तर यंदाही जातो इथे। तर आम्ही त्या आश्रमामध्ये थांबलो होतो, सदावर्त होतं। तर ते म्हटले की 1-2 वाजतील भोजन प्रसादीसाठी। तितक्यात आम्ही तिथेच होतो। थोडंसं पुढे निघालो, नंतर मागून आमच्या समेत असणाऱ्या लोकांचा फोन आला की एक गाडी फिरते दरवर्षीप्रमाणे। तर याही वर्षी नीरज भैया जे आहेत त्यांनी परिक्रमावास्यांना भोजन प्रसादी दिलेली आहे। तर आम्ही ती घेतलेली आहे आणि कुठेतरी झाडाखाली बसून खाणार आहोत, कारण जबलपूरपासून निघलं की आश्रम खूप दूर दूरपर्यंत आहे। तर परिक्रमावासी पोहोचू शकत नाही तेवढ्या लांब, तर एनर्जी डाऊन होते। त्याच्यामुळे दरवर्षीप्रमाणे ही गाडी फिरते 100 किलोमीटरपर्यंत, जबलपूर ते दिंडोरी। तर एखाद्या झाडाखाली बसून आम्ही ते खाणार आहोत नर्मदेला। आम्ही इथे भोजन प्रसादीची पिशवी घेतली आणि पुढे आलो। तर पुढे आल्यानंतर 2 मार्ग आहेत, एक आहे हा निवास मार्ग आणि दुसरा आहे मंडला मार्ग। तर मंडला मार्गाने जर गेलं तर नर्मदा मैया आपल्याला भेटते, पण मैया आपल्यापासून 500, 300, 200 अशा मीटरपासून लांब राहते। तर आणि खूप थोडासा रिस्की रस्ता आहे हा, खडतर प्रवास आहे आणि आश्रमही थोडी दूर दूरपर्यंत आहेत। त्याच्यामुळे आम्ही या मार्गाने न जाता समोर हा ग्रीन कलरची बोर्ड लावलेला आहे, या ठिकाणी निवास मार्ग लिहिलेला आहे, निवास मार्गे जाणार आहोत। जे जोगी टिकरीला मैया आपल्याला भेटते आणि थोडंसं या साईडने थोडंसं कमी पडतं, मंडला मार्गे मात्र जास्त पडतं। नर्मदे हर। हायवेवरून चालत असताना थोडंसं आम्ही पुढे आलो
पुढे आल्यानंतर परिक्रमावासियांना या ठिकाणी भोजन प्रसादी भेटलेली आहे. मस्त निवांत सावलीला बसून सगळेजण खात आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर पुढे इकडे सावली आहे झाडाखाली, आम्ही तिथे चाललोय. नर्मदे हर. आम्ही इथे आल्यावर बॅग वगैरे ठेवली अशी. आई ती कॅडबरी पडून जाई नाही. चला आसन लावले, बसतो आम्ही भोजन प्रसादीसाठी, तुम्ही पण या. श्री नीरज भैयाजी महाराज द्वारा संचलित प्रत्येक परिक्रमावासियांना या ठिकाणी भोजन प्रसादी देतात. तर हे बघा, प्रत्येकाकडे अशा पिशव्या आहेत. ज्यांना जशा जशा भेटल्यात ते तसे तसे खात आहेत. आम्हाला ही पिशवी भेटलेली आहे तर आम्ही त्याचा आनंद घेतोय. नर्मदे हर. मध्ये हर. आपल्याला आईने बघा एक एक सुरुवात केली. चपाती आहे, काकडी आहे, त्यानंतर याच्यात आहे भाजी, भाजी, बटाट्याची सुकी भाजी, आणि अजूनही याच्यामध्ये वरण आणि भात आहे. तिळाची चिक्की आहे, वरण आहे, लोणचं आहे, मिक्स पिकल. मनापासून त्यांचे आम्ही आभार मानतो की ज्यांनी आम्हाला ही भोजन प्रसादी पुरवलेली आहे. नर्मदे हर. योजना आज की अन्नदाता की जय हो. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळ्यांनी भोजन प्रसादी जी आहे ती घेतलेली आहे आणि आम्ही खायला बसलेलो आहोत. तर प्रत्येक परिक्रमावासीची भूक भागल एवढ्या 5 चपात्या आहेत. नर्मदे हर. एकही पदार्थ त्यांनी असं कमी नाही दिला जेवणामध्ये. भाजी आहे योग्य, तिखट पण नाही जास्त. 5 चपाती, बीट, काकडी, मुळा, गाजर, मिरची, पेरू, चटणी आहे, शेंगदाण्याची चिक्की आहे, भात आहे, वरण आहे, मिरची पण आहे. कसे भोजन प्रसादी? छान, एकदम मस्त. पण आहे छान. नर्मदे हर. मग हे सगळं पुरवते आहे ना. नर्मदा खंड सोडून गेल्यावर आपल्याला असं बाहेर भेटेल का कुठं? कोणी येईल का विचारायला? नाही, एकदम असं तृप्त झालंय आजचं मन. 3 दिवस ते जेवण पुरवतात. हा 3 दिवस जेवण नाही, दिंडोरी पर्यंत पुरवतात ग. दिंडोरीपर्यंत का? दिंडोरीपर्यंत नाही, पण गेल्या वर्षी 3 दिवस त्यांनी जेवण पुरवलं होतं. आणि छान जेवण आहे. नर्मदे हर. तुम्ही पण या भोजन प्रसादीचा आनंद घ्यायला. वरण भात खायचं होतं तर ताट आहे आमच्याकडे, पण हा आउट एरिया असल्यामुळे पाणी पुरेसं नाहीये. तर आम्ही हे जे फॉईल पेपर दिलेले आहेत याच्यातच वरण भात घेतलेला आहे. आता बऱ्याच जणांचे कमेंट येतील की याच्यात खाऊ नये, हे असतं ते असतं, पण वेळेला काहीच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही याच्यातच खातोय. इकडे पाटील बाबांनी वरण भात चिप्सच्या पुड्यात घेतलेला आहे. काय पाणी नाही, काय करावं, धुवायला होणार नाही. ताट तसंच घेऊन हातात चालण्यापेक्षा हाय त्याच्यात करून घ्यावं जेवण आणि आपल्या पुढच्या मार्गाला लागूयात. इथे भुबू पण आला होता, त्यालाही आम्ही खाऊ घातलं. भोजन प्रसादी केली आम्ही आणि लागलेला आहोत आता पुढच्या मार्गाकडे. तर ऊनही खूप जास्त आहे. गेले 3-4 दिवस झालं ऊन लागायला लागलेलं आहे. आणि हायवे आहे, रोड आहे डांबरी, तो तापतो आणि त्याने अजून झळाया बसतात अंगाला, चेहऱ्याला. परिक्रमावासियांनी जिथं जिथं जशी जशी सावली भेटेल तिथं भोजन प्रसादी केलेली आहे आणि आपली वाट धरलेली आहे निघण्याची. पुढे आल्यानंतर आम्ही भोजन प्रसादी केली आणि गवळण मावशी बसल्यात भोजन प्रसादीला. गवळण मावशी, नर्मदे हर. कसं आहे भोजन? छान आहे. आनंद घेत आहे. कसं आहे काकी? मस्त. डाळ, भात, भाजी, चपाती, सलाड सगळं आहे मस्त. नर्मदे हर. नर्मदे हर बाबा. कुठून?
भोगोनी पुढे आल्यानंतर आम्ही केलेला आहे देवरी गावामध्ये प्रवेश. नर्मदे हर देवरी गाव आहे. उन्हाचा तडाखा खूप झालेला आहे. ऊन कसं आहे? तुम्ही तर काय डोक्यावर घेतलं नाही. गरम होते, कपडा बांधला की परत गरम होते अजून जास्त. मग केसामध्ये जास्त थोड्या पुरळ येत येतं, घामोळे येत येतं. चाललंय मोकळं मोकळं हवा सगळी. असं मस्त हवाची झुळ काढ की डोक्याला गार लागत. चला देवरी गावात केलेली आहे एंट्री. पुढे आहे धरमपुरी गाव. तर आम्ही पुढे आलेलो आहोत अजून मागचं गाव सोडून महंगावा गावामध्ये. जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं गावं जे आहेत ती छोटी छोटी लागत जातील. हायवे आहे. इतका त्रास होतोय प्रचंड उन्हाचा. आतून चालून आल्यानंतर परत आम्ही बसलेलो आहोत. रस्त्याच्या कडेला सावली पडली होती झाडाची, लिंबाच्या झाडाची. तर इथे थोडा वेळ आम्ही विश्रांती करणार आहोत. नर्मदे हर थोडा वेळ थांबतो आणि परत निघतो पुढे. कारण की इतकी बॉडी आमची गरम झाली चालू अक्षरशः घाम यायला लागलाय. ऊनही आहे आणि त्यात रस्ता पण तापलेला आहे, त्याच्यामुळे थोडा त्रास होतो जास्त. थोडा वेळ बसून आम्ही परत पुढे निघणार आहोत. आम्ही आता धनपुरी या गावामध्ये केलेला आहे प्रवेश. तर आज आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत विश्रांतीसाठी. आज आमचं किलोमीटर झालेलं आहे 29 ते 30 प्लसही झाला असेल, पण अंदाजे सांगितलं 29 ते 30. तर इथे डेअरी आहे. पुढे आल्यानंतर त्या डेअरीच्या राईट साईडला आश्रम आहे. तर इथे आहे हे नर्मदा आश्रम. तर आम्ही आलेलो आहोत आश्रमामध्ये. आल्यानंतर प्रथमतः मी कपडे भिजायला घातले, त्यानंतर स्वच्छ अशी कपडे धुवून टाकली. कपडे धुतल्यानंतर आम्ही थोडं मार्केटला गेलो, सामान आणलं. तर आतमध्ये इकडे आश्रम आहे, तर आपण आतमध्ये जाणार आहोत आता. परिक्रमावासियांनी या ठिकाणी आसन लावलेलं आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. तर आमची आरती झालेली आहे आणि आरती झाल्याच्या नंतर भोजन प्रसादी बनवायची होती. या ठिकाणी सदाव्रत आहे, पण आपल्या गवारे मावशी आहेत त्यांचा नातू, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या बाळाला आमच्या सगळ्या नर्मदा परिक्रमावासियांकडून माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मावशींनी त्यांच्या बाळाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पंगत केलेली आहे भोजन प्रसादीची. तर आज भोजन प्रसादीमध्ये बनत आहे या ठिकाणी पनीर भाजी, त्यानंतर मसाला दूध आणि चपाती बनत आहे. तर काकी ज्या आहेत त्या पनीर फ्राय करून देत आहेत. त्याच्यानंतर मी पनीरच्या भाजीला फोडणी देणार आहे. गवळण मावशींनी भरीत घातले आतमध्ये, नाही वांग घातले, चुलीत भरीत करायचे त्यांना महाराष्ट्रीयन पद्धतीने झणझणीत. तर भोजन प्रसादी झाल्याच्या नंतर आम्ही बोलतो तुमच्याशी. तर भाजीची जी आहे ती आम्ही बनवायला सुरुवात केलेली आहे. बाकीच्या माताजींनी थोडी मदत केली भाजीसाठी. पाठीमागे बाबाजी आहेत, पीठ मळत आहेत. आणि भाजी बघा मी कशी बनवलेली आहे. पनीरची भाजी या ठिकाणी बनवणं सुरू आहे. आजी थोडा गॅस कमी करा, कमी करा. आमच्या आजीला बसवलंय, नर्मदा आजीला. आम्हाला काय तेवढं चुलीचं जजमेंट येत नाहीये. पाहिलं कशी म्हणते भैया पाटील गोवा व्हिडिओ घेतोय. भाजी झालेली आहे बनून. तर परिक्रमावासी करतायत विश्रांती. गवळण मावशी मस्त कानाला बांधून अंगावर घेऊन झोपलेले आहेत. नर्मदे नर्मदे सगळे वाट बघतायत. नर्मदे हर नर्मदे हर. ज्याला ज्याला जसं जसं टाइम भेटत तसे मोबाईल बघतात ते, कारण दिवसभर टाइम भेटत नाही घरच्यांना बोलण्यासाठी. हा रुपाली मावशींच नर्मदे हर. अशा पद्धतीने हे आश्रम आहे.
तुम्ही कशी निघाली दाखव मला. नर्मदे हार. नर्मदे हार. भूक लागली का? लई भूक लागली, दमली आता. जेवण केलं की आराम करायचा. झोपायचं. हा, सकाळी किती उठायचं? सकाळी 4ला उठायचं. गार पाण्याने आंघोळ. हा, थंड पाणी आंघोळी पण काही वाटत नाही. नाही वाटत, सवय झाली आता. सवय झाली. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. क्रमवास्यांचा आराम चालू आहे. तोपर्यंत इथे गावकरी जे बाबा जे आहेत त्यांची भोजन प्रसादी बनवतायत आता. नर्मदे हर. फुलके बनवतायत मस्तपैकी हारावरती. हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्ण हरे हरे शंकरे हर महादेव नमः पार्वती पदे हर हर महादेव केवळ नाम घेता श्री हरीचे. आज पोलीस दादांच्या नातवांचा वाढदिवस त्यांनी ही पार्टी दिलेली आहे आणि त्यात आमची गौरीताई यांनी पोलीस दादांच्या नातवाचा वाढदिवस आहे. त्यांनी आज असं ठरवलं का आमच्या नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही भोजन प्रसादी सर्व परिक्रमावाशांना देत आहे. पण त्यातली त्यात आमचे आचार्य गौरीताई गवारे यांनी गौरीताई गंगावणे यांनी भाजी बनवली. असं झालं आता ही 3 दिवसाची भाजी एकदाच खाऊन घ्यावा का काय असं झालं. इतका आनंद झाला ही भाजी खाऊन का खूप मन तृप्त झालेलं आहे. नर्मदे हार जिंदगी भर अशीच भाजी खा. नर्मदे हर.